फडणवीस साहेबांनी 6 आरोपी लोकांना का केलं नाही? 9च कसं काय आरोपी आहेत ते? फक्त 9 कसं काय आहेत? त्यांना गाड्या घेऊन फिरवणारे, आरोपीला घेऊन पळणारे हे आरोपी होत नाहीत का? इथून पुढं जर असे काही घटना झाल्या, एखाद्याने खून केला, कुठं काय केलं आणि तो जर पळून गेला आणि त्याला जर एखाद्याने मोटरसायकलवर नेलं, लांब नेऊन सोडलं, तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का? तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का इथून पुढे भीमा? म्हणजे नेऊन सोडणारा संत का? संत महंत झाला का नेऊन सोडणारा? तो पण तेवढाच गुन्हेगार झाला, कारण तो त्या सामूहिक कटात असे गाड्यावले आहेत, त्यांना घरं देणारे आहेत, पैसे पुरवणारे आहेत, काही डॉक्टर लोक आहेत त्याच्यात पैसे देणारे, काही पोलीस अधिकारी त्याच्यात, काही पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आरोपीला ते पण आहेत, काही ते कोण डॉक्टर आहे राऊत म्हणून कोणीतरी बीडचा, तो सुद्धा तिथं आहे. कसं काय काय त्या डोक्याला नसतं मुंग्या आल्या म्हणून त्याला ICU ॲडमिट ठेवलं त्याने. म्हणजे असे कित्येक जण तरी आहेत. गेवराईचा आहे, शिवाजीनगरचा PI आहे, गेवराईचा आहे, परत तो एक पाटील आहे, त्याच्यानंतर तो महाजन आहे. हे जर तुम्ही आणखीन यांना निलंबित करण्या यांना ना बडतर्फ करायला पाहिजे, सगळ्याला सहआरोपी करायला पाहिजे. का केलं नाही हे लोकांना फडणवीस साहेब कळतंय. तुम्ही सरकारचा प्रतिनिधी या आंदोलनात घातला, त्याच्या माध्यमातून तुम्ही हे सहआरोपी आणि धनंजय मुंडे वाचवले, याचा पुनर्तपास होणार आहे आणि करावंच लागणार आहे. त्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही. कारण याच्या जवळपास 150पेक्षा जास्त सहआरोपी होते. धनंजय मुंडे 302 मध्ये हाई हे सिद्ध झाले. कारण हे लोक ज्यांनी जबाब दिलाय हे लोक धनंजय मुंडेचे, आणि यांनी धनंजय मुंडेसाठी खून केला, पैशासाठी केलेला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे 302 मध्ये घ्या. नसता एक दिवस सरकार पुढं संकट म्हणून धनंजय मुंडे उभा असणार आहे. सरकारने विशेष करून फडणवीस साहेबांनी अजितदादांनी याला वाचवू नका. तुम्ही जर वाचवलं तर याचे परिणाम आणि फळ तुम्हाला काही दिवसांना परिणाम भोगावे लागणार आहेत. आज तुम्हाला वाटत असेल आमची सत्ता आहे म्हणून आम्ही तुला वाचू, पण एक नाही एक दिवस हे प्रकरण तपासाला डबल तपासाला बाहेर निघणार.